मंडळी, महानगरपालिका निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। राज्यातले 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान होणार असून 17 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। मात्र प्रचार जरी संपला असला तरी राजकारणाची धग अजूनही कायम आहे। अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने मतदारांना पैसे वाटप केल्याचे आरोप समोर येत आहेत। याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी 5 वाजता संपल्यानंतर डोंबिवलीत रात्री मोठा राजकीय तणाव पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पतीला मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना ताब्यात घेतलं। मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रात्रीच शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अटकेमुळे नितीन पाटील आणि रवी पाटील मतदान करू शकणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असून तुकाराम नगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। हा प्रकार केवळ मारहाणीचा आहे की निवडणुकी आधीचं राजकीय गणित बिघडवण्याचा प्रयत्न आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील नेमकं हे प्रकरण काय आहे, इथं राजकीय समीकरण काय आहे आणि हा राडा का झाला याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 29 हा प्रभाग सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। या प्रभागात शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होत असून मैत्रीपूर्ण मानली जाणारी ही निवडणूक आता आरोप प्रत्यारोपांमुळे तणावपूर्ण बनली आहे। खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती आहे, तरी देखील डोंबिवली पूर्वेतील पॅनल 29 मध्ये मात्र दोन्ही पक्ष आमने सामने उभे आहेत। त्यामुळेच या प्रभाग भाजप शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल असा अंदाज होता। मात्र आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या प्रचाराने रविवारपासून वेगळाच रंग घेतलाय। त्यामुळे इथं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 2 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 29 मधील सुनील नगर तुकाराम परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांकडून केला जातोय। याच आरोपांवरून 13 जानेवारीला म्हणजेच काल रात्री शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की या वादात या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। त्यामुळे दोन्ही गटातील 5 जण गंभीर जखमी झाले होते। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। आज डोंबिवली पोलिसांनी या दोघांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं। मात्र रुग्णालयात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्यानं वातावरण जास्तच तणावपूर्ण बनलं। दरम्यान आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत ही कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांचा निषेध केला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने परिसरात तब्बल 200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय। खरं तर 2 दिवसांपूर्वी भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर पैसे वाटत असल्याची माहिती रवी पाटील आणि नितीन पाटील यांना मिळाली होती। त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी गेले असता वाद झाला आणि ओमनाथ नाटेकर यांना मारहाण करण्यात आली। या घटनेत ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते। या घटनेनंतर 2 दिवसांनी थेट मतदानाच्या तोंडावर रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक करण्यात आल्यानं शिवसेनेचे सैनिक आक्रमक झाले आहेत। दोघेही जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि अटक केली। त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं, जिथे शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला। या प्रकरणात पोलिसांनी 10 ते 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। त्यामध्ये रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या मुलांचाही समावेश आहे। सोबतच या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या अटकेनंतर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी उमेदवारांची प्रकृती ठीक नसतानाही अटक करण्यात आल्याचं सांगितलं। आता त्यांना काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल असा इशाराही त्यांनी दिलाय। मंडळी, एकीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मधील घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले।
प्रचार संपल्यानंतर घडलेला हा प्रकार केवळ स्थानिक वाद आहे की मतदानाच्या आधी राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न आहे, हे येत्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात एकीकडे पैसे वाटपाचे आरोप तर दुसरीकडे मारहाण, अटक, रुग्णालयात झालेला गोंधळ आणि पोलिसांच्या कारवाईवरून झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला असला तरी निवडणूक शांततेत पार पडणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आता अंतिम निर्णय मतदारांच्या हातात आहे. 15 तारखेला होणाऱ्या मतदानातून या सगळ्या राजकीय घडामोडींवर मतदार काय भूमिका घेतायत आणि 17 तारखेला लागणारा निकाल कल्याण डोंबिवलीच्या राजकारणाला कोणती दिशा देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या संपूर्ण राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.